आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलंय। पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना आणखी एक व्हिडिओ संदेश। पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा। पेपर फुटी प्रकरणात अडकलेले महाराष्ट्रातील 8 जण भाजपचे सदस्य। राज्यसभेत संजय राऊतांचा आरोप, तर मी लापता गृहमंत्री नावाची फिल्म बनवणार, राऊतांचा टोला। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच। दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार। प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची पेपरफुटी प्रकरणात अडकलेले महाराष्ट्रातील 8 जण भाजपचे सदस्य। राज्यसभेत संजय राऊतांचा आरोप, तर मी लापता गृहमंत्री नावाची फिल्म बनवणार, राऊतांचा टोला। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच। दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार। प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली। मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर निशाणा, तर लाठीचार्ज बाबत अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक। भाजपकडून मला अनेक ऑफर, अभिजित दिपकेंचा मोठा दावा। आंदोलनामागे घेण्यासाठी आई वडिलांना धमक्या दिल्याचाही आरोप, तर धमकी देणाऱ्यांचं नाव सांगा, बावनकुळेंचा आवाहन। कॉकरोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले? हे गृह खात्याचं अपयश, उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र। जेन झी न भारताला बदनाम केलं, जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध, तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनाकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली होती, बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं लोकशाहीला घातक। कपिल सिब्बलांकडून जोरदार युक्तिवाद, पक्ष चिन्हावर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला। बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परबांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा दिलासा। जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेतील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण। सांगलीतील ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपद रद्दच्या आदेशाला स्थगिती, पुढील सुनावणीपर्यंत आनंदराव मलगुडेच नगराध्यक्षपद कायम राहणार। कारवाईबाबत जयंत पाटलांकडून काही दिवसांआधी फडणवीस शिंदेंची भेट। सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा मोठी घटना घडते, त्यामुळे आहे तिथेच राहण्याचा निर्णय घ्यावा। नताशा आव्हाडांच्या ट्विटनं उलटसुलट चर्चा, पवारांच्या एनसीपीची सत्तेत जाण्याची चर्चा असतानाच ट्विट। भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर। व्हायरल ऑडिओ नंतर चौधरींचा राजीनामा, तर अशा लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन, खडसेंची प्रतिक्रिया। एफडीएकडून मुंबई हायकोर्टाच्या उपहारगृहाची तपासणी, एका उपहारगृहाची नोंदणी झाली नसल्याचं तपासणीत समोर। कॅन्टीन चालकाला एफडीएनं नोटीस बजावली। आषाढी यात्रेत यंदा विठुराया चरणी आलेल्या दानामध्ये घट, मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 1,91,00,000 दान घटलं। यावर्षी विठ्ठल मंदिराला 8,92,00,000 उत्पन्न। कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं। डॉक्टर चंद्रकांत गायकवाडनं 300 गर्भपात केल्याचा संशय। आरोग्यमंत्र्यांच्या दिल्ल्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 4घांचा बळी गेल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महापौर दालनात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी, कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करणार। महापौर हिमगौरी आडकेंची माहिती।